नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुम्हाला देत आहे. सर्वात अगोदर माहिती देतोय, जिल्हा परिषदचे खूप महत्त्वाच्या अशा पदांचे निकाल लागायला सुरुवात झालेली आहे. ज्यामध्ये मित्रांनो कनिष्ठ सहाय्यक आणि मित्रांनो वरिष्ठ सहाय्यक या 2 पदांचे निकाल लागायचे राहिलेले होते. मित्रांनो आज निकाल लागायला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी मित्रांनो ज्या निकालाच्या PDF फाईल आहेत तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय. सर्वात महत्त्वाची माहिती अगोदर देतोय तुम्हाला, त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ज्या राहिलेल्या पदांच्या परीक्षा आहेत त्याबद्दल ही माहिती आपण घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, आत्तापर्यंत जिल्हा परिषद नांदेडने कनिष्ठ सहाय्यक या पदाचा निकाल त्यांचा लावला आहे. जिल्हा परिषद सोलापूरने देखील मित्रांनो त्यांचा कनिष्ठ सहाय्यक पदाचा निकाल ऑफिशियल वेबसाईटवरती लावलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो जिल्हा परिषद पुणे यांनी मित्रांनो त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती सीनियर असिस्टंट म्हणजेच वरिष्ठ सहाय्यक या पदाचा निकाल देखील लावलेला आहे. त्याची PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय. जसे जसे निकाल लागतील तशी तशी PDF फाईल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मित्रांनो भेटत राहतील. तर तुम्ही या पदांसाठी जर अप्लाय केलेलं होतं तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला किती मार्क्स पडलेत कनिष्ठ सहाय्यक आणि वरिष्ठ सहाय्यक या पदांसाठी. ZP पुणे, नांदेड आणि सोलापूर 3 ZPचे रिझल्ट मला दिसत आहेत. ते तुम्हाला तिन्ही PDF फाईल टेलिग्राम चॅनलवरती देतोय. तुमची जिल्हा परिषद कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या जिल्हा परिषदचे निकाल आले असल्यास नक्की टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला PDF फाईल दिली जाईल. तर बघा मित्रांनो कशा पद्धतीने निकाल लागलेला आहे. जसं की आपण जर पाहिलं ज्युनियर असिस्टंट कनिष्ठ सहाय्यक हे जिल्हा परिषद तुम्हाला मी नांदेडचं मित्रांनो माहिती देतोय. जिल्हा परिषद सोलापूरची माहिती देतोय. ज्यामध्ये मित्रांनो 1547 उमेदवार अपियर होते. त्यापैकी या ठिकाणी क्वालिफाय झालेत 814 विद्यार्थी. कॅटेगरी वाईज असं इथं तुम्हाला सुरुवातीलाच त्यांनी दिले पहा. आणि याच्यामध्ये पाहू शकता 170 वरती मित्रांनो या ठिकाणी काय आहेत टॉपर आहेत. 170 वरती टॉपर आहे मित्रांनो ज्युनियर असिस्टंट म्हणजे कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी जिल्हा परिषद सोलापूरमधून. तर पूर्णपणे हा निकाल या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने पाहायला भेटेल. जवळपास 44 पेजेसचा निकाल आहे. किती विद्यार्थी क्वालिफाय आहेत तर 814 विद्यार्थी क्वालिफाय आहेत. आता जागा किती होत्या ते तुम्हाला जाहिरातीमध्ये दिसतील. 90च्या वरती सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी घेतलेले आहे. आता किती जागा आहेत त्यानुसार कॅटेगरी वाईज आरक्षणानुसार मग मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आता फायनल लिस्ट याची लागेल. ही क्वालिफाईड विद्यार्थ्यांची लिस्ट आहे. त्यानंतर पहा जिल्हा परिषद नांदेडनी देखील हा रिझल्ट लावलेला आहे. जिल्हा परिषद नांदेडमध्ये मित्रांनो ज्युनियर असिस्टंट कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी जवळपास 1032 विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. याच्यामध्ये देखील मित्रांनो जर आपण पाहिलं टॉपरमध्ये 174 वरती टॉपर आहे. याच्यामध्ये देखील 90च्या वरती सर्व विद्यार्थी आहेत. आणि पुणे जिल्हा परिषदचा मित्रांनो जो निकाल या ठिकाणी लागलेला आहे सीनियर असिस्टंट म्हणजेच कनिष्ठ वरिष्ठ सहाय्यक या पदाचा ZP पुणेचा निकाल आहे मित्रांनो हा वरिष्ठ सहाय्यक या पदासाठी. याच्यामध्ये मित्रांनो जवळपास 174 वरती इथंही टॉपर आहे वरिष्ठ सहाय्यक या पदासाठी. जिल्हा परिषद पुणेसाठी मित्रांनो किती विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत पहा वरिष्ठ सहाय्यक या पदासाठी. जागा कमी होत्या 7-8 जागा होत्या फक्त मित्रांनो. या ठिकाणी जवळपास 1120 विद्यार्थी क्वालिफाय झालेत. 90च्या वरती मार्क्स असणारे 1120 विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय आहेत. आता कॅटेगरी वाईज वगैरे मग याचं मित्रांनो कट ऑफ लावला जाईल तुमचा आणि त्यानुसार सिलेक्शन केलं जाईल. तर वरिष्ठ सहाय्यक हे जे पद आहे त्यासाठी फक्त 8च जागा होत्या पुणे ZPसाठी. कनिष्ठ सहाय्यकचा निकाल अजून लागला नाही पुणे ZPचा. 67 जागा आहेत त्या पदासाठी. सर्वात जास्त जागा आहेत त्या पदाला. आता मित्रांनो हे झाले आजचे लागलेले निकाल. हे निकाल आता लागत राहतील मित्रांनो. प्रत्येक जिल्हा परिषदची वेबसाईट तुम्हाला चेक करायची किंवा टेलिग्राम चॅनलवरती आपल्या PDF फाईल तुम्हाला भेटत राहतील. तुमची जिल्हा परिषद कमेंटमध्ये सांगा. आता राहिलेले कुठले कुठले निकाल अजून लागणं बाकी आहे पहा मित्रांनो तेही तुम्हाला सांगून देतो. वरिष्ठ सहाय्यक कनिष्ठ सहाय्यकचे निकाल मित्रांनो येत आहेत. वरिष्ठ सहाय्यक लेखाचा निकाल आला आहे. विस्तार अधिकारी कृषी पंचायत शिक्षण सांख्यिकी ह्या सर्वांचे निकाल आलेत. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा एक निकाल राहिला आहे मित्रांनो. रिंगमनचा निकाल आला आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञाचे निकाल आलेत. पशुधन प्रयोगशिकचे निकाल येत आहेत. त्यानंतर कनिष्ठ सहाय्यक लेखाचेही निकाल आलेले आहेत मित्रांनो. आता त्याच्यानंतर राहिलेला निकाल कुठला आहे अजून कनिष्ठ आरक्षचा निकाल आला आहे. लेखाधिकारीचा निकाल आलेला आहे. कनिष्ठ अभियंता मित्रांनो निकाल राहिला आहे. आता आणि औषध निर्माण अधिकारी ह्या पदाचा निकाल राहिलेला आहे. तर 1, 2 आणि 3 जवळपास 3च पदांचे निकाल मित्रांनो राहिलेत. त्यामध्ये औषध निर्माण अधिकारीचं महत्त्वाचं पद आहे त्याचा निकाल राहिलेला आहे. हे सर्व निकाल मित्रांनो फेब्रुवारी एंडिंगपर्यंत तुम्हाला पाहायला भेटतील. आता राहिलेली पदांच्या परीक्षेबद्दल जे अपडेट आहे मित्रांनो ते म्हणजे अजूनपर्यंत मित्रांनो जिल्हा परिषदांनी या ठिकाणी वेळापत्रक प्रसिद्ध केलेले नाहीत. ह्याचे वेळापत्रक मित्रांनो फेब्रुवारीमध्ये तर येणं अशक्य दिसतंय कारण की 29 फेब्रुवारीपर्यंत मित्रांनो तुमच्या पुरवठा निरीक्षकच्या परीक्षा आहेत. फेब्रुवारी नंतर मित्रांनो मार्चमध्ये
जर आचारसंहिता जरी लागली तरी परीक्षा घेता येऊ शकतात, परंतु सर्वस्वी निर्णय जो आहे तो त्या डिपार्टमेंटचा आहे मित्रांनो. जसं याबद्दल अपडेट येईल तसं तुम्हाला शेअर केलं जाईल. तुमच्या परीक्षा तर 100% मित्रांनो होणारच आहेत, ज्यामध्ये ग्रामसेवक, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक 40%, 50% आणि अंगणवाडी सेविका. परंतु मित्रांनो उशीर मात्र होत आहे. का उशीर होत आहे, कशामुळे परीक्षा मागं राहत आहेत, भरपूर साऱ्या न्यूजला देखील न्यूज येत आहेत मित्रांनो. परीक्षा जे आहेत ते घेण्याची मागणी केली जाते, परंतु कुठलीही या ठिकाणी त्याच्यावरती माहिती जी आहे विभागाकडनं अधिकृतरित्या प्रेस नोट वगैरे काही प्रसिद्ध केली जात नाही. परंतु परीक्षा ज्या आहेत तुमच्या होतील मित्रांनो. उशीर होईल, परंतु तुमचा अभ्यास जो आहे तो चालू राहू द्या. आपल्याही हातामध्ये नाही मित्रांनो परीक्षा घ्यायचं, कधी घ्यायचं वगैरे. त्याच्यामुळं आपल्या हातामध्ये फक्त एवढंच आहे की अभ्यास करत राहायचं. ह्या परीक्षा तुमच्या राहिलेल्या पदांच्या 100% होणार आहेत. याबद्दल जसं अपडेट येईल तसं मित्रांनो तुमच्यापर्यंत मी शेअर करेल, किंवा जिल्हा परिषदांमध्ये कॉल करण्याचा देखील प्रयत्न करते. तिथून देखील जर माहिती भेटली मित्रांनो काय, तर तुमच्यापर्यंत देईल की नेमक्या कधीपर्यंत या परीक्षा होऊ शकतात. तुम्हीही मित्रांनो तुमच्या जिल्हा परिषदमध्ये माहिती घ्यायचा प्रयत्न करा, जेणेकरून मित्रांनो एक तुम्हाला दिशा भेटेल की नेमके कधीपर्यंत याचे परीक्षेच्या तारखाही येऊ शकतात. ठीक आहे. तर अद्यापपर्यंत तरी याच्या तारखा आलेल्या नाहीत मित्रांनो. मार्चमध्ये आल्या किंवा फेब्रुवारी एंडिंगपर्यंत जरी वेळापत्रक आलं तरी तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर माहिती दिली जाईल. तर आजच्या निकालाबद्दलची ही माहिती तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजून तुमचे याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद. मित्रांनो, सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS 71 प्रश्नपत्रिका संच व TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. या प्रत्येक पुस्तकांमध्ये मित्रांनो 7-7 हजारपेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश आहे. आपल्याला माहीत असेल तुमच्या आता सध्याच्या ज्या परीक्षा TCS मार्फत होत आहेत मित्रांनो, त्याच्यामध्ये मागील प्रश्नपत्रिका ज्या आहेत, मागील ज्या परीक्षा TCSने घेतलेल्या आहेत त्यामधील बरेचसे प्रश्न रिपीट होतात. तो पॅटर्न मित्रांनो रिपीट होतो. त्यासाठी TCSचा जो हा प्रश्नपत्रिका संच आहे याच्यामध्ये नगररचना शिपाई पदभरती असेल, तलाठी असेल, नगर परिषद असेल, वनरक्षक असेल, ज्यामध्ये मित्रांनो DMER वैद्यकीय शिक्षण विभागाची गटकची पदभरती असेल, PCMC असेल, अशा विविध प्रश्नपत्रिका आत्तापर्यंत जे झालेले आहेत त्याचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीसाठी तुम्हाला ही उपयुक्त पुस्तक आहेत. मागील प्रश्नपत्रिका संच तुम्हाला स्पेशल जर मित्रांनो इंग्रजी व मराठीवरती स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज TCS मार्फतचा जो पॅटर्ननुसार आहे किंवा TCSचे जे प्रश्न आहेत त्याचा प्रश्नसंच पाहिजे असेल इंग्रजी व मराठीचा, तर तोही मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी प्रसिद्ध केलेला आहे स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज. चालू घडामोडीसाठी देखील त्यांचं TCS IBPS पॅटर्ननुसार 81 सराव प्रश्नसंच हे पुस्तक प्रसिद्ध आहे. तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची मित्रांनो तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला उपलब्ध होऊन जातील.